आम्हाला माझी ओळख करून दिलीच तुम्हाला. तुम्ही सगळे ओळखत असालच. एक तुम्ही कलाकार आहे. मी बऱ्याच वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रामध्ये पूर्णपणे कार्यरत होते. आता निर्माती म्हणून आहेच, पण बालरंगभूमीचे अध्यक्ष म्हणून या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रात मला इथे आणि सगळ्यांनी मिळून यासाठी सांगितलं की जे काही काम करायचंय ते अध्यक्ष म्हणून एकटे माझे सगळे सभासद, माझ्या बरोबरचे सगळे सहकारी एकत्र करतो. आणि जेव्हा आवाज बोलत होतो तेव्हा तुमची 25 वर्ष, तुमची 50 वर्ष असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी फोटो मोजायला लागले. माझं वय आणि त्याच्यात तुमची 50 वर्ष मोजून बघितली तर मी 100च्या पुढे जाते. म्हणजे 100 वर्ष आयुष्य मिळावं असं आवाज तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. नाट्य किंवा बालशिबिर ही नाट्य शिबिर करण्यापुरताच मर्यादित नाहीये. तर बालरंगभूमी म्हणजे की बालकलाकारांनी रंगमंचावरती रंगभूमीवरती सादर केलेली प्रत्येक कला या संस्थेमध्ये येते. त्यामध्ये गायन, वादन, नृत्य, चित्रकला, जादूगार, स्कल्पचरिंग सगळी तुम्ही म्हणाल की सगळी अगदी लोककला देखील याच्यामध्ये सगळ्या समाविष्ट आहे. मुलांचा, बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावर संस्कार व्हावे हा देखील वसा बालरंगभूमीने घेतला. आणि आमचे सगळे सभासद काम करताना आम्ही कुठल्याही अपेक्षित काम न करता फक्त एक आपण काही समाजाला देणं लागतो. आपली पिढी, आपली जी यंगस्टर पिढी आहे ही मोठी व्हावी, तुमचे मोठे कलाकार ते व्हावे, त्यातनं तंत्रज्ञ निर्माण व्हावे, त्यातनं ज्या कुठल्या करिअरमध्ये ते जातील त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स यावा, 4 लोकांसमोर उभं राहिल्यानंतर आपली मतं मांडण्याचा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स यावा, याच्यासाठी बालरंगभूमी काम करते. बालरंगभूमीमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम आणलेले आहेत ज्याच्यामध्ये बालक आताचे जे कोविडमध्ये अडकून पडलेले आहेत. म्हणजे कोविडमध्ये यासाठी मी म्हणते अडकून पडले की कोविडमध्ये ऑनलाईनमध्ये जे गॅजेट आणि मोबाईल हातात आले ते अजूनपर्यंत मुलांचे सुटलेले नाही आहेत. आणि अजूनही त्यांना घरात राहून त्या मोबाईलवर ऑनलाईन आणि बाकी गेम्स पण ऑनलाईनच खेळायचे, अभ्यासही ऑनलाईन करायचे आणि मित्रमंडळी ऑनलाईनच करायचं. तसं न करता या मुलांना जरा मोबाईल बाजूला ठेवायला लावून, गॅजेट बाजूला ठेवायला लावून सजीव रंगभूमीवर आणायचं आहे. त्यांनी या रंगभूमीवरती येऊन आपली कला सादर करावी, बाकीच्याबरोबर सोशल लाईफ एन्जॉय करावं. जे संस्कार विसरत चालले आहेत मुलं ते संस्कार पुन्हा कुठेतरी त्यांच्यामध्ये अंगीभूत आणून द्यावे हे काम बालरंगभूमी सध्या करते. बालरंगभूमीच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रभरचा दौरा काढलेला आहे. या दौऱ्यामध्ये प्रत्येक शाखेचे महाराष्ट्रातले वेगवेगळे सभासद, कार्यकारिणी मेंबर हे आमच्या बरोबरही दौऱ्यामध्ये असतात. जे त्या शाखेच्या अडचणी आहेत त्या शाखेच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. समजा त्या शाखेकडे काही नवीन प्रकल्प असतील, कार्यक्रम असतील तर ते आम्ही आमच्याकडे घेऊन आमच्याकडनं असं होईल. जी पिढी थोडीशी कुठेतरी मागे पडलेली माझ्या मते प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक सल असेल की आपण काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे तरी हे केलं पाहिजे की आपल्या परीने जेवढा बालरंगभूमीचा प्रसार करता येईल, जेवढे सभासद करता येतील, आपणही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. असं जर आपण निश्चय केला तर नक्कीच बालरंगभूमी पूर्ण महाराष्ट्रभर जे कार्य करावं इच्छित आहे त्याच्यामध्ये रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.